सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, पराक्रम आणि बलिदानाची साक्ष देणारा हा आहे किल्ले सिंहगड. पूर्वी कोंढाणा म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला तानाजी मालुसरेंच्या अद्वितीय शौर्यामुळे अजरामर झाला. आजही या गडाला प्रत्येक दगड स्वराज्याची गाथा सांगतो. आज आपण या गडाची सफर करणार आहोत. तर चला सुरू करूया आपल्या आजच्या प्रवासाला. सकाळी 8 वाजता मी निघालो रूमवरून प्रवासासाठी. वारीमुळे पुण्यात पाऊसही नव्हता. साधारण 15-20 मिनिटे चालून मी पोहोचलो स्वारगेट. 8:30 वाजेची 50 नंबरची बस पकडून मी आणि माझ्यासोबत भाग्येश आणि ललित आम्ही निघालो सिंहगडसाठी. रविवार आणि सकाळ असल्यामुळे ट्रॅफिक थोडे कमी होते, पण अवघ्या 2 आठवड्यांच्या पावसाने भरलेला हा खडकवासला डॅम बघण्यासाठी रस्त्याने खूप सारी गर्दी होती. पुण्यापासून 22 किलोमीटर शहरातून या हिरवळीत आम्ही अवघ्या 1 तासात 9:30 वाजता पोहोचलो सिंहगडाच्या पायथ्याशी. बसमधून उतरताच समोरच हे हॉटेल सिद्धेश्वर, जे बघताच आपण सिंहगडाच्या पायथ्याला आलो हे समजते. तर गड चढण्याआधी या हॉटेल सिद्धेश्वरला नाश्त्यासाठी थांबलो. नाश्ता करून आम्ही निघालो पुढील पायवाटचालीसाठी. हॉटेलपासून 5-10 मिनिट गावातून पायथ्यापर्यंतचा रस्ता आहे. आम्ही चालत पायथ्याशी पोहोचलो आणि गड चढण्यास 10:15 वाजता सुरुवात केली. सिंहगडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहे. एक पहिल्या ज्याने आपण जाणार आहोत तो पायी मार्ग, आणि दुसरा तो गाडी मार्ग. सिंहगडावर थेट गाडी पण पोहोचते, पण आवडीनुसार आम्ही गड चढण्याचा मार्ग निवडला. सुरुवातीला पायथ्याजवळील पॅच फक्त थोडासा चढता व सरळ मार्गे आहे. पायथ्याजवळच जास्त घनदाट नाही, पण असा जंगलसारखा पॅच पण आहे. थोड्या अंतरावर तर एक मैदान पण आहे, जिथे मुले क्रिकेट खेळत होते. हे बघून आम्ही पुढील वाटचालीसाठी सुरुवात केली. पुढे जाता जाता थोडे अवघड पॅच पण लागत जातात आणि ऊन पण थोडं वाढत होतं. काही पॅचेस थोडे अवघड पण आढळून येतात, आणि हा पूर्ण डोंगर हा खडतर दगडांचा आहे, त्यामुळे चढण्यास सोपे पण जाते. 20 मिनिट चढल्यानंतर गावाचा व्ह्यू बघत आम्ही एका निवांत जागी 10-15 मिनिटे आरामशीर बसलो. हा क्वालिटी व्ह्यू बघून आम्ही पुन्हा गड चढण्यास सुरुवात केली. सिंहगड समुद्र सपाटीपासून 1317 मीटर म्हणजे 4321 फूट एवढ्या उंचीचा किल्ला आहे. त्याला पायथ्यापासून पायी 3 किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो. जवळपास 45 मिनिटांनंतर पुणे दरवाजा दिसू लागला. तेथेच हे छोटेसे मंदिर पण दिसते, आणि तिथून थोडा खडसर प्रवास सुरू होतो. त्यातच थोडा झाडे झुडपांचा पण पॅच आढळतो, जो चांगला पण वाटतो. जवळपास इथून फक्त 5 मिनिटाचा रस्ता बाकी. जस्ट आम्ही पुणे दरवाजापर्यंत पोहोचतोय, आणि इथून जो व्ह्यू आहे आय थिंक आणि या संपूर्ण चढाईनंतर
आपल्याला जो व्ह्यू दिसतो तो खूपच सुंदर. त्यानंतर आम्ही पोहोचतो अशा जागेवर जिथे पायी मार्ग आणि गाडी मार्ग एकत्र होतो. गाडी मार्गाने प्रायव्हेट किंवा टॅक्सीने आपण सिंहगडावर येऊ शकतो. वातावरण पण खूप चांगलं होतं. थोडे थोडे ढग येत होते आणि हवा खूप चांगली चालू होती. संपूर्ण चढाईनंतर या पायऱ्या लागतात आणि या चढूनच आपण पोहोचतो या पुणे दरवाजाजवळ. हा दरवाजा पुणे शहराच्या दिशेला आहे, म्हणूनच याचे नाव पुणे दरवाजा. हा सर्वात प्रमुख आणि सुरक्षित प्रवेशद्वार मानला जातो. शत्रूचा हल्ला रोखण्यासाठी हा दरवाजा मजबूत दगडी बांधकामात आणि नागमोडी रचनेत बांधण्यात आलेला आहे. आजही हा दरवाजा मराठ्यांच्या स्थापत्यकलेला आणि दूरदृष्टीचा उत्तम नमुना मानला जातो. आतल्या बाजूनेच या दरवाजावरती जाण्यासाठीचा एक मार्ग पण आहे, जिथून तुम्ही वरील बाजूने व्ह्यू बघू शकता. तर आपण आता पुणे दरवाजावरती आलोय आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. खूपच चांगल्या पद्धतीचा हा जो व्ह्यू आहे. आपण या गावातून स्टार्टिंग केली होती. त्यानंतर हा जो पूर्ण पॅच आहे तो चढत येतो आणि जे गाडीनं तुम्ही येसाल तर त्या साईडने प्रॉपर जी आहे ती गाडी प्रॉपरपणे फिरून येते. त्या साईडने तुम्ही वरती येशाल आणि जो पायी मार्ग आहे तो इथे अटॅच होतो. त्याच्यानंतर ह्या पायऱ्या चढून हा जो आहे तो पुणे दरवाजा आणि यानंतर आपण पुढील दरवाजाकडे प्रस्थान करतो. तिथेच एका फलकावर हा नकाशा आहे, ज्याचा फोटो आम्ही काढून घेतला होता. थोड्या पुढे अजून एक दरवाजा दिसतो आणि त्याच्या समोरच एक अजून मार्ग जातो, जिथे किल्ल्याची भिंत व त्यातून छोटा जाण्याचा मार्ग दिसतो. तर आम्ही त्या बाजूने पुढे गेलो. पुढे थोडासा हा पायी मार्ग आणि तिथून दिसणारा हा व्ह्यू. आणि हा खडकवासलाचा डॅम. त्यानंतर त्याच पायी वाटेने आम्ही पुढे गेलो. तिथे किल्ल्याचे बुरुज अजूनही उभे आहे आणि पाण्याचे साठेही दिसतात. तिथूनच समोरील डोंगरे आणि ही गच्च भरलेली पार्किंग. त्याच्याच पुढे आम्ही अजून वेळ थांबलो. तिथले सर्व व्ह्यू बघून आम्ही निघालो पुन्हा किल्ल्याकडे. किल्ल्याचे तीनही दरवाजे पार केल्यानंतर किल्ल्यावर आपण पूर्णतः पोहोचतो. तेथून सर्वात पहिले लागतो तो तोफखाना.
जेथे पूर्वी तोफा व त्यांचा दारुगोळा ठेवला जायचा. पूर्वी युद्धाच्या काळात शत्रूवर दूरवरून मारा करण्यासाठी लागणाऱ्या दारुगोळ्याचा येथे साठा केला जायचा. महाराजांच्या युद्धनीतीत तोफखान्याचं विशेष महत्त्व होतं आणि हा त्याची साक्ष देतो. तोफखान्यासमोरच हा बुरुज व ही भिंत, यावरून चालत जात व पुढील खडतर भाग चढत गेल्यावर आपल्याला दिसते ही तोफ. हिला मोरदरीची तोफ असे म्हणतात. ही तोफ 2 मीटर लांबीची व 23 सेंटीमीटर तोंडाच्या व्यासाची आहे. ही मोरदरीच्या गावकऱ्यांना या जंगलात सापडली. तोफेच्या मागील बाजूच्या रस्त्याने गेल्यावर हे जुने बांधलेले राहण्यासाठीची जागा दिसते. 3 मार्च 1818 रोजी इंग्रजांनी हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला. तेव्हा जनरल प्रिझलर नरेट यांनी यावर कब्जा केला होता. तेव्हाचे अवशेष या जागेवर दिसून येतात. यापासूनच पुढे गेल्यावर आपल्याला लोकमान्य टिळकांची प्रतिमा दिसते. तिथेच त्यांचे घर पण होते. स्वातंत्र्य लढ्याचे नेते येथे अनेकदा वास्तव्यात येत असत. घरापासून आपण पुढे जातो ते छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीकडे. छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र आणि स्वराज्याचे तिसरे छत्रपती म्हणून राजाराम महाराजांनी अत्यंत कठीण काळात मराठा साम्राज्याचे नेतृत्व केले. औरंगजेबाच्या आक्रमणाला धैर्याने तोंड देत स्वराज्य टिकवून ठेवण्याची भूमिका त्यांनी बजावली. इसवी सन 1700 मध्ये सिंहगडावर त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ येथे ही समाधी उभारण्यात आली आहे. समाधीचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या दिशेने निघालो. आम्ही निघालो होतो कलावंतींचा बुरुज बघण्यासाठी. तिकडे जाण्यासाठी तसेच सर्व महत्त्वाच्या भागात तुम्हाला या दगडी पाऊलवाटा दिसतील. टिकोना, लोहगड, विसापूर या प्रकारचे किल्ले इथून घेतील आणि कलावंतींचा बुरुज आपल्याला इथून दिसेल. 5-10 मिनिटे चालून आपण पोहोचतो बुरुजाकडे. येथे खूप प्रमाणात हवा जोराने वाहून येत होती. हा बुरुज गडावरील सर्वात प्रसिद्ध आणि निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक मानला जातो. या ठिकाणावरून सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि सभोवतालचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. त्यानंतर आम्ही पुढे जाणार होतो डोंगगिरीचा कडा म्हणजे तानाजी कडा. तर बुरुजांच्या बाजूबाजूने आम्ही त्याकडे निघालो. इसवी सन 1670 मध्ये कोंढाणा जिंकण्याच्या मोहिमेदरम्यान तानाजी मालुसरे यांनी याच उभ्या आणि कठीण कड्यावरून रात्रीच्या अंधारात गडावर चढाई केली. आज हा कडा केवळ निसर्ग सौंदर्यासाठीच नाही तर तानाजींच्या
पराक्रमाची आठवण करून देणारे एक ऐतिहासिक स्थळ म्हणूनही ओळखले जाते. इथून खाली बघितल्यानंतर वाटणारही नाही की इथून कोणी आपल्यावरती आक्रमण करण्यासाठी येऊ शकतं. यासाठी तानाजी मालुसरेंनी हा कडा निवडून मोहीम पार पाडली. यापुढेच दिसतो तो हा झुंजार बुरुज आणि त्याचा परिसर. याच बुरुजावर होती उदयभान राठोडने आणलेली काळवांगडी तोफ, जिचा नेम होता किल्ले राजगड, जिथे शिवराय युद्धवेळी थांबलेले होते. येथून राजगड व तोरणा हे दोन्ही किल्ले दिसतात. तेथून आम्ही किल्ल्याच्या सर्वात उंच बाजूस, जेथे हा पाण्याचा भव्य मोठा साठा आहे, तिथे पोहोचलो. तेथून पुढे जात आम्ही गेलो कल्याण दरवाजा. पायथ्याशी असलेल्या कल्याण गावातून येण्यासाठी हे द्वार आहे. तानाजी मालुसरे द्रोणगिरीचा उभा कडा चढून गडावर आले तेव्हा त्यांनी सर्वात आधी या कल्याण दरवाजाकडे कूच केली. कल्याण दरवाजाकडून पुढे जाताना अजून एक जलाशय लागतो. तिथे आम्ही थोड्या वेळ बसलो. त्यानंतर आम्ही गेलो अमृतेश्वर भैरव मंदिर, जिथे आतमध्ये सिंहगडाचे रक्षक भैरवनाथ स्थापित आहे. हे मंदिर यादवकालीन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्याही आधीचे आहे. या अमृतेश्वर मंदिराच्या मागेच आहे तानाजी मालुसरे यांची समाधी. या किल्ल्याचे नाव होतं कोंढाणा. 1647ला हा किल्ला स्वराज्यात आला, पण 1665ला पुरंदरच्या तहात हा किल्ला शिवरायांना औरंगजेबाला द्यावा लागला. पण स्वराज्यासाठी हा किल्ला खूप महत्त्वाचा होता. त्यासाठी आपल्या मुलाचे लग्न सोडून तानाजी किल्ल्याच्या मोहीवर आले. आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे. 4 फेब्रुवारी 1670 साली त्यांनी या किल्ल्यावर चढाई केली. उदयभान राठोडशी युद्ध केले. तानाजींना वीरमरण आले. मराठ्यांनी किल्ला जिंकला. विजयाची बातमी ऐकल्यावर छत्रपती शिवाजी महाराज उद्गारले. गड आला पण सिंह गेला. तानाजींच्या सिंहासारखा पराक्रमाच्या स्मरणार्थ कोंढाण्याचे नाव सिंहगड ठेवण्यात आले. समाधीजवळ या प्रतिमा तानाजींच्याच आहे, ज्यात ते युद्धात वापरणाऱ्या हत्यारांसोबत उभे आहेत. आणि हीच आहे तानाजी मालुसरेंची समाधी, जी जिजाऊ साहेबांच्या आदेशानुसार सिंहगडावर बांधली गेली आहे. इथेच त्यांची प्रतिमा देखील आहे. राजगडाच्या पायथ्याला एक पाली दरवाजाच्या पायथ्याला खंडोबाच्या माळाला प्रेताला विसावा दिला, विश्रांती दिली. जिजाऊ साहेबांना औषण केलं, जयबाई साहेबांना औषण केलं. ही जिजाऊची इच्छा शुभारजे. तानाजी मालुसरे यांची देह समाधी अग्नी, त्यांच्या जन्मभूमी गावी अग्नी द्या आणि सिंहगडावर कोंढाण्यावरती तानाजी मालुसरेंची देह समाधीची स्थापना करा. श्रींची इच्छा आणि महान वीर रत्न तानाजी मालुसरेंची इच्छा. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सुभेदार तानाजी मालुसरे यांचा विजय असो. समाधी दर्शनानंतर आम्ही गेलो कोंढाणेश्वर मंदिर. हे महादेवाचे मंदिर कोंढाणेश्वर, ज्यावरून किल्ल्याचे नाव कोंढाणा. गड उतरण्यावेळी लागते ती घोड्याची पागा, पण जिथे पाणी साठवण्यासाठी बनवलेले आहे. आणि ही अंतिम जागा पाहून आम्ही किल्ला उतरण्यास सुरुवात केली.
1 तासात आम्ही हा किल्ला उतरून पुन्हा पायथ्याशी पोहोचलो. यानंतर भेटू आपण आपल्या पुढील व्लॉगमध्ये एका नवीन किल्ल्याच्या नवीन प्रवासात. तोपर्यंत जय शिवराय.